सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा. नाशिक शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बेडी भालेकर मैदान येथे इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि फोर व्हीलर चार्जिंग मशीन काही दिवसांपासून बंद अवस्थेत होती. यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत सत्य समाचार मराठी न्यूजने बातमी प्रसारित करत हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. या बातमीची दखल घेत नाशिक महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करत संबंधित मशीनची दुरुस्ती केली आहे आणि आता सर्व चार्जिंग सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून माध्यमांमुळेच प्रशासनाने लवकर कारवाई केली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्य समाचार मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम रणरेज, नाशिक. सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा. नमस्कार, आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी असलम रणरेज. चला बघूया आजच्या